होतं असं म्हणायचंय का तुम्हाला? राजकारण होतं की असं म्हणायचं डायरेक्ट म्हणायचं नाहीये, पण काही परीक्षा तसे असतात, सगळे तसे असतात असं नाही, पण काही असतात असं मला खूप जाणवलं. पण आपण सगळ्यांवर ब्लेम करू शकत नाही की तंत्र किंवा ही म्हणजे ही सिस्टीमच तशी आहे, तसं नाही आहे. चांगले लोकही आहेत, पण आता एखादा असेल तसं तर आपण त्याला काही करू शकत नाही. एखादी जुनं नाटक किंवा एखादी भूमिका जी आधी केली आहे आणि तुम्हाला आता मागे वळून बघताना असं वाटतं की नाही, ती भूमिका मी या पद्धतीने सुद्धा साकारू शकलो असतो, त्याला नव्याने घडवू शकलो असतो, किंवा ह्या माझ्या राहून गेलेल्या गोष्टी आहेत त्या कॅरेक्टर मधल्या, तर अशी कुठली भूमिका आहे का? मला मी माझ्या मुलांचा नाटकातलं किशोर केळुसकर हे पात्र होतं, ते आजही मला खूप आवडतं. आणि मला असं वाटतं की आजही ते नाटक मला करायला मिळालं तर मी नक्की करेन, कारण ते कॅरेक्टर आणि त्याचे दोन मुलं यांच्यात होतं ते, आणि खूपच इमोशनल टच होतं त्या नाटकाला. त्यामुळे ते आजही मला वाटतं की आपण ते नाटक करावं. आणि दिग्दर्शक म्हणून असंच एखादी जुनं नाटक परत बसवायला आवडेल का? जुने नाटक तसा विचार मी एक दोनदा केला. मला म्हणजे सखाराम बाईंडर म्हणून मला माधवीने सुचवलं होतं की भैया तुम्ही सखाराम बाईंडर करा, पण जुने नाटक करण्यापेक्षा मला नवीन नाटक आणि बिलकुल फ्रेश नाटक करायला, आपल्या पद्धतीने बसवायला मला जास्ती आवडतं. त्यामुळे मी शक्य म्हणजे प्रयत्न करतो की पण नवीन असावं ते नाटक, नवीन लेखकांनी लिहिलेलं असावं. कारण आता जुने नाटक चांगले नाही असं नाही म्हणते, चांगले खूप चांगले चांगले नाटक आहे, पण ते झालेले असतात आणि कम्पेअर होतात. नवीन लेखकांनी लिहिलेले नाटक, आजकालचे जे लेखक नाटक लिहितात त्यांच्यात एक मी बघितलं की ते दिग्दर्शकांसाठी खूपशा जागा सोडतात, आणि आपण त्याच्यात इम्प्रूव्ह करू शकतो असं मला वाटतं, आणि फ्रेश स्क्रिप्ट मला जास्ती आवडतं. तुम्ही केलेल्या नाटकांपैकी एखादी जुनं नाटक तुम्हाला नव्याने बसवायचं आहे, असं कोणतं नाटक आहे का? मला चान्स मिळाला तर मी माझी जितकी नाटकं झाली त्यांना पुन्हा करावंशी वाटतं. असं वाटतं की एक नवनीताने याचा महोत्सव घ्यावा पूर्ण, आणि पूर्ण झालेले पूर्ण 25-30 नाटकांचं कंटिन्यू एक महिना नाटक करावं. पण ते विचार केल्याने होत नाही. मला काय वाटतं, पण वाटतं मला की आपण जुने नाटकं झालेले आहेत त्यांना पुन्हा आपण एकदा प्रेझेंट करावं. जेव्हा तालमीत असतो किंवा तशी तालीम झालेली असते, त्याच्यानंतर जेव्हा आम्ही चर्चा करतो तेव्हा हा विषय नेहमी असतो की नाही, आता हे झालं ना, हा प्रयोग झाला की आपण ते करायचं आहे. पण तो खरं तर सगळ्यांच्या वेळेअभावी म्हणा किंवा अजून काही कारणांमुळे तो राहून जातो. अशीच काही शिकत या गोष्टीसाठी पण होते. पण भैया, जमलं तर आपण तुमची इच्छा नक्की पूर्ण करू, आणि तो खरंच महोत्सव म्हणून करायला आम्हाला पण आवडेल, आणि त्यात परत एकदा आम्हाला पण चान्स मिळेल आमच्या जुन्या भूमिका अनुभवायला. जुन्या भूमिकेवरूनच आठवतं की भैयांनी आता एक सांगितलं पूर्णविराम, त्या पूर्णविराम मध्ये जर मला विचारलं तर मी पूर्णविरामची मादिरी करायला रेडी राहील नेहमी, आणि आपण ते भैया परत एकदा बसवून नाटक. सगळ्यांच्या कलाकारांची इच्छा होती की प्रशांत जो जेम्स कॅरेक्टर मनोहर होता तो तू करायला पाहिजे होता. पण मला असं वाटलं की स्नेहल एकदाची सूट मला झाली असती, पण कल्याणी बरोबर नसती सूट झाली, म्हणून मी म्हटलं की नाही, मी नाही सूट होणार त्या रोलला, म्हणून गौरव भट्टीला तो रोल दिला. पण गौरवचं कॅरेक्टर सुंदर अभिनय केला त्यांनी, खूप जोरी लावला आणि प्रामाणिक कलाकार आहे तो, खूप मेहनती त्यांनी केली, पण त्याच्या आवाजाचं बेस त्या कॅरेक्टरला सूट झालं नाही थोडं, असं मला वाटलं ते. पण एकदाच एखादा वेळ चान्स आला तर पूर्णविराम एकदा पुन्हा बसवावं असं मला वाटतं, आणि बसवेल मी. ते नाटक बसवताना भैया दिग्दर्शन करत होते, भैयांचा कुठेच रोल नव्हता, पण भैया राऊंड राऊंड म्हणायचे की मी मनोहर करू का, मी मनोहर करू का, असं त्यांचं नेहमी चाललं. तुला फार मी पांढरे करून टाकतो, केस वीस सगळे पांढरे करून टाकतो, तुझे चालेल ना तुला? मी म्हणायचे हा भैया मला काही चालेल, करा तुम्ही. पण मग ते राहून जायचे आणि म्हणायचे नाही, गौरवलाच करू द्या. पण ती त्यांची मी बघितली की मनोहरसाठी ते फार उत्साही होते. छान कॅरेक्टर खूपच छान होतं मनोहरचं. तर भैया करायचं असलं तर आपण करूया परत एकदा. परत एक प्रश्न आहे की प्रेक्षकांचा असं एक विशेष अभिप्राय जेव्हा मिळतो तर हा कुठल्या तुमच्या कास्टला सगळ्यात जास्त आवडलेली भूमिका, जी लोकांनाही आवडली आणि तुम्हालाही आवडली?
अशा अनेक भूमिका आहेत. मी जसं सांगितलं हिंदी मधला जो कॅरेक्टर होतो मुस्लिम कॅरेक्टर, आणि हिंदी पगार मधला पेटल्या वराडी, आणि नंतर आता जेंडर अँड आयडेंटिटी मधली नानी, आणि तांडा मधला आत्ताच माझं मुलीच्या वडिलांची भूमिका खूप म्हणजे मला आवडली आणि लोकांनाही आवडली ते, आणि अभिप्राय पण छान आले त्या भूमिकांसाठी. नानीचा परत विषय निघाला तर नानी हे थर्ड जेंडर हे होतं आणि त्यांची स्पेसिफिक आहे की ते टाळी वाजवतात आणि त्या टाळ्या आम्ही तेव्हा शिकत होतो की त्या कशा वाजवायच्या वगैरे. आणि तेव्हाच नवरात्र वगैरे होती, तर त्या नवरात्राच्या आमच्या घराजवळ देवी बसते आणि नवरात्र सुरू असताना आम्ही आरतीमध्ये अक्षरशः कशाच टाळ्या वाजवत होतो हे दुसऱ्यांनी आम्हाला आयडेंटिफाय केलं होतं की टाळ्या असं हात लावून की टाळ्या कशा वाजवतात असं बोट दाखवून त्यांनी आम्हाला सांगितलं, पॉइंट आउट केलेलं होतं की तुम्ही टाळ्या कशा वाजवतात. तर भैया असं तुमच्याशी काही झालं का? नाही म्हणजे त्या पूर्ण एकंदरीत त्या रोलला घेऊन, कास्टला घेऊन की कोणी तुम्हाला सांगितलं? म्हणजे काय होतं की जे नाटक आम्ही बसवायला घेतलं जेंडर अँड आयडेंटिटी, त्याच्यात एक आम्ही ट्रान्सजेंडर आमच्याच मध्ये एक होता, काय नाव त्याचं? विशाल. त्याला पण आम्ही एक सुंदर रोल त्याच्यात दिला होता. त्यामुळे त्याच्याकडून मी खूपशा गोष्टी काढून घेतल्या की ते कसे राहतात, कसे वागतात, टाळ्या कशा वाजवतात, ते सणवारांना म्हणजे कसे कपडे घालतात, ते म्हणजे दागिने वगैरे घालतात का, त्यांनी खूपशी मदत केली आणि खूप आम्हाला मदत झाली त्याच्याकडून की ते लोक कसे वावरतात याबद्दल. आजवरच्या प्रवासातला कुठला एखादी संस्मरणीय असा एखादी प्रसंग तुम्हाला सांगता येईल का? म्हणजे मी आत्ताच एक उल्लेख केला तांडामध्ये, एक उल्लेख मला खूपच भारावून जातो की आम्ही जेव्हा रत्नागिरीवरून निघालो ट्रेनमध्ये, आम्हाला आधी म्हणजे कल्पना नव्हती की आमची ट्रेन म्हणजे थोडी ट्रेन आठवडाभर लेटच येत होती. थोडीशी भीती होते की आपली त्या ट्रेनला म्हणजे आमची रत्नागिरी नाशिक, नाशिकवरून दुसरी ट्रेन असं होतं. तर ती ट्रेन नक्की सुटेल ही भीती आम्हाला होती. आम्ही तिथून निघालो रत्नागिरीवरून आणि मला वाटते मुंबईला पोहोचलो. ठाणेला पोहोचलो आणि ठाणे नंतर आम्ही समोर गेलो. तर टीसी म्हणाला की बघा तुम्हाला जर ती ट्रेन पकडायची असेल तर तुम्ही इगतपुरीला ही गाडी फक्त 2 मिनिटं थांबते, तिथं स्टॉपेज नाही आहे, स्लो होते, फक्त तुम्हाला फटाफट उतरावं लागेल. तर मी सगळ्या कलाकारांना सांगितलं की अरे आता कसं करायचं तिथून, आणि तो प्रसंग असा झाला की ट्रेन सुटली तर काय करायचं. त्यावेळेस मग मी सुशांतला म्हटलं की अरे सुशांत आपल्याला तशी व्यवस्था पण करून ठेवावं लागेल की ती ट्रेन सुटली की इतके आपण 40 जण लोक आपण कुठे राहणार, तिथे कसं जाणार चंद्रपूर पर्यंत. तर मग आम्ही ठरवलं की आपण सुशांतला म्हटलं की बस मिळते का बघ नाशिकवरून. तर मग सुशांतने सर्च केलं इकडे तिकडे, सुशांत दादा आणि रोशन दोघांनी पण सर्च केलं इकडे तिकडे, आणि मग लक्षात आलं की एक बस तिथून मिळते आहे पण 75,000 रुपये ती घेईल चंद्रपूर म्हणजे नाशिकवरून चंद्रपूर सोडायला. तर म्हटलं की तर ठीक आहे, मी जर एवढे माझ्यावर जबाबदारी आहे, सगळ्यांनी रेडी होते त्याच्यात सगळ्यांना आपापल्या घरी पोहोचवायचं, तर मी त्याला डन करतो. म्हटलं फक्त तू 10 मिनिटं थांब. तर ही गाडी पोचून आपण उतरू शकलो नाही, तर ती गाडी तयार करतो. सगळे कलाकार म्हणजे रोडे सर आहे, मुस्ते सर आहे, बाकीचे सगळे शिरीष, सगळे कलाकार माझ्या जवळ आले आणि म्हणाले की सर तुम्ही उगी टेन्शन घेऊ नका, आम्ही पण तुम्हाला मदत करू पाहिजे. म्हणजे लोक अरे नाही म्हणजे कधीच म्हणतात ती व्यवस्था. पण त्यांचा तो जिव्हाळा पाहून मला म्हणजे भारावून गेलो की त्यावेळेस की मी एकटा नाही आहे, की टीम माझ्यासोबत पूर्ण आहे. आणि मग ते गंमत अशी झाली की ती इगतपुरीच्या पहिले कल्याणला जेव्हा गाडी झाली तर 2 मिनिटं ती अचानकच ते स्टॉपेज नसताना थांबली. ती कुठून ती शक्ती आली की मी सगळ्यांना म्हणतो की अरे चला उतरा इथूनच, आपल्याला उतरायचं, सगळे सामान घेऊन 1 मिनिटात तुला सगळेच्या सगळे 40 लोक डब्यातून खाली उभारले आणि एखादा राहायला मला वाटतं मुसने सर झोपून होते डोळे सरांनी त्याला जाऊन उठवलं, त्यांनाही तेही उठून आले सगळे. मला सगळे आले का बघा, सगळे चेक करा, आणि सगळे आले आणि म्हटलं गणपती बाप्पा मोरया. आणि मग आम्ही पोहोचलो आणि ती येणारी ट्रेन आम्ही उतरलो
आणि ती नाशिककडे जाणारी ट्रेन सगळ्यांना फक्त 5 मिनिटानंतर आली आणि आम्हाला ती ट्रेन मिळाली. हा प्रसंग मी कधीच आयुष्यात विसरू शकत नाही. जर ती ट्रेन मिस झाली असती तर एवढा मोठा ताफा घेऊन मी कसं चंद्रपूरला पोहोचलो असतो, भयंकर टेन्शन झालं होतं मला त्यावेळेस. असाच एखादी प्रसंग नाटकात घडलाय का? नाटकाच्या वेळेस तर तुला प्रसंग म्हणून सांगायचं तर नाटकाचं टेन्शन इतकं असतं की